उषाताई गैनवाड आपल्याकडे जे पुस्तकं वाटप करण्यासाठी आणले होते ते पुस्तक पाठवून द्या. हां हां. या सर्व पुरुष मंडळींनी या, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि बाकीच्या सदस्यांनी खाली स्टेजच्या खाली व्हा आपण सगळ्यांनी आता. हॅलो 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 हॅलो. ज्यांचा सत्कार झालेला आहे अशा माझ्या सर्व मैत्रिणींना विनंती आहे की त्यांनी स्टेजवरून खाली व्हावं. ज्यांचा व्हायचं आहे त्यांना येण्यासाठी संधी द्यावी ही माझी सर्वांना नम्र विनंती आहे. प्लीज. बंदच आहे ना. हॅलो 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 हॅलो. वंदे नौकार माई. हॅलो हॅलो. सगळ्या महिलांनी खाली व्हा. आणि ज्यावेळेस यवतमाळच्या महिलांना मी वर बोलवल त्यावेळेस यवतमाळच्या महिलांनी वर यायचं आहे. तोपर्यंत कार्यकारी मंडळाचं मला स्वागत करायचं आहे इथं त्यांचं. सगळ्यांनी खाली व्हा. हां, सर्व यवतमाळ. हां, सगळे जेंट्स. भवरे सर, मधुसूदन भवरे सर, यवतमाळचे जेवढी कार्यकारी मंडळी आहे त्यांनी स्टेजवर यायचं लगेच. या सर्वांनी या तिथं. अशोक भवरे सर या. मला नाव माहित नाहीत ना सगळ्यांची. यवतमाळच्या सर्वांनी महिलांनी खालीच थांबा स्टेजच्या. तुम्हाला एकच मिनिटात बोलवल्या जाईल स्टेजवरती आणि नंतर तुम्ही पुढे या. आणि नांदेड जिल्ह्याच्या महिलांनी पण खाली व्हायचं आहे. ज्या विशिष्ट सदस्यांचा मला आपल्याला सत्कार आहे. हो हो हो. सरच राहिले खाली. यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी थोड्या वेळाने वर या. हां हां. कल्पनाताई घनमोडे जाऊ नका प्लीज. तुमचं स्वागत करणारे 2च मिनिटं थांबा. बरं बरं. जरा कोणाला तरी घ्यायला वाटतं.
सुषमाताई डोंगरे आणि वनमालाताई कापशेकर यांनी इकडे यायचं आहे. अ, यवतमाळ जिल्ह्यातील हे कठीण परिस्थितीमध्ये आणि एवढ्या उन्हामध्ये आणि लग्नसराईमध्ये आणि जयंतीच्या महिन्यामध्ये अशा कठीण परिस्थितीमध्ये आदरणीय भारत कापशीकर सर, आनंद डोंगरे सर आणि चहांदे सर या सदस्यांनी विशेष कार्य हाती घेऊन या BMJF ग्रुपचं एवढं उत्कृष्टपणे पार पाडले त्यांनी. तर खरोखर त्यांचं कौतुक म्हणून या BMJF ग्रुपच्या सर्व महाराष्ट्रातर्फे दोन्ही सरांचं आणि त्यांच्या सहकारी सर्व सदस्यांचं एक भगवान बुद्धाची फोटो देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. तरी सर्वांनी टाळ्याचा गडगडाट करावा. आपण कापसीकर भाऊ आणि कोणते आहे डोंगरे भाऊ यांना तर त्यांनी हे एक 2-3 महिन्यापासून हे जे कार्यक्रमाचं आयोजन करीत होते तर त्याबद्दल त्यांचा सत्कार म्हणून त्यांना भगवान बुद्धाची मूर्ती देण्यात येत आहे. तर त्यांनी आपलं काय तर त्यांनी अशी मी त्यांना विनंती करते, त्यांनी आपलं प्रेझेंट स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते.
यानंतर ढवळे दाम्पत्य डोंगरे भाऊ आणि सुषमाताई यांचं यांचं बुद्धमूर्ती देऊन स्वागत करीत आहे. कारण एवढा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यांचा मुलाचा हात आहे. त्यांनी 2-3 महिने सतत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. डोंगरे भाऊनं तर पत्रिका छापणं, मोमेंटोज तयार करणं, बॅनर तयार करणं अशा खूप बारीक सारीक कामं त्यांच्याकडे होते आणि त्यांनी यशस्वीतेने ते पार पाडलं आहे. त्याबद्दल सर्व ग्रुप कडून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. आता यवतमाळ जिल्ह्यातील सदस्यांनी स्टेजवर यायचं आहे. ज्यांनी 40 सदस्य आहेत त्या प्रोग्रामसाठी प्रोग्रामसाठी मेहनत करून त्यांनी प्रोग्राम घडवून आणला यशस्वी. त्या 40 सदस्यांनी त्या अगोदर पुण्याच्या सदस्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. बाकी नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या सदस्यांनी खाली व्हायचं आहे. बाकी जिल्ह्याच्या सदस्यांनी खाली व्हायचं आहे. फक्त आणि फक्त यवतमाळ जिल्ह्याच्या 50 ते 48 सदस्य आहेत त्या सगळ्या सदस्यांनी स्टेजवर यायचं आहे. फक्त यवतमाळ आर्णी, पांढरकवडा सगळे यवतमाळ जिल्ह्यातील सगळ्या सदस्यांनी वर यायचं आहे.